हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार। भाजपकडून रक्षा खडसे, नारायण राणे, नितीन गडकरी, पियुष गोयल यांची नावे चर्चेत। सूत्रांची माहिती। अजित पवार गटाकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब। प्रफुल्ल पटेल उद्या मोदींसोबत शपथ घेणार। शिंदे गटाचा एक मंत्री उद्या मोदींसोबत शपथ घेणार। मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय मेरिटनुसार होणार। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। तर श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद देण्यासाठी शिंदे गटाचे खासदार आग्रही। उद्या संध्याकाळी 7:15 वाजता नरेंद्र मोदींचा शपथविधी। भाजप नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कलम 144 लागू। नरेंद्र मोदी ढोंगी। संविधानाबाबत लोकांनी झिडकारल्यानंतर संविधानाची प्रत मस्तकी लावली। संजय राऊतांची टीका। महाराष्ट्रात काँग्रेसचं जास्त मेरिट। निकाल आलाय, कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही। नाना पटोलेंचं राऊतांना उत्तर। तर मेरिटच्या आधारावर जागा वाटप झालं असतं तर अधिक जागा जिंकलो असतो, पटोलेंचं वक्तव्य। ठाकरे गटाचे 2 खासदार शिंदेंसोबत संपर्कात। 6 खासदारांना जमून विकास कामांसाठी मोदींना पाठिंबा देणार। नरेश मस्केंच्या दाव्यानं खळबळ। नरेश मस्के अपघाताने खासदार, अंगातला थिल्लरपणा कायम। एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळापट सुरू। नरेश मस्केंच्या दाव्यानंतर सुषमा अंधारेंचा पलटवार। मुंबईत आज भाजप आमदारांची महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठकीत विधानसभा मतदारसंघातील कामाचा आढावा घेणार। रोहित पवारच भाजपात जाऊन मंत्रिपद मिळवण्यासाठी उत्सुक। मंत्रिपदासाठी रोहित पवारांनी अनेकदा भेटीगाठी घेतल्यात। आमदार प्रकाश सोळंकेंचा दावा। राजकारणात जायचं नाही, आमचं ध्येय मराठा आरक्षण। मात्र आरक्षण न दिल्यास राज्यात 288 उमेदवार उभे करणार। जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण। आंदोलन स्थगित केलं होतं, नव्याने परवानगीची गरज नाही। सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम। फडणवीसांनी तुर्तास राजीनामा देऊ नये। मोदींच्या शपथविधीनंतर सविस्तर बोलू। अमित शहांचे फडणवीसांना आदेश। मातोश्री परिसरात शिंदे गटाची बॅनरबाजी। राज तिलक की करो तयारी, एक अकेला सबसे भारी, फिर एक बार मोदी सरकार। शिंदे गटानं ठाकरे गटाला डिवचलं। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदानाची वेळ वाढवली। सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार। निवडणूक आयोगाचा निर्णय। महाबळेश्वरमधील सुरेंद्र अग्रवालच्या अनधिकृत एमपीजी क्लबवर बुलडोझर। सीएम शिंदेंच्या आदेशानंतर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। अमरावतीच्या मेळघाटात पाणी टंचाईच्या झळा कायम। 13 गावात 17 टँकरनं पाणी पुरवठा। तलावाशेजारी झरे खोदून पाणी काढण्याची ग्रामस्थांवर तयारी। राज्यात पुढील 5 दिवसात पावसाचा जोर वाढणार। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिवमध्ये पुढील 48 तासात पावसाचा अलर्ट। हवामान खात्याकडून मुंबईला अतिवृष्टीचा इशारा। बोरिवली, मालाड, गोरेगाव, दहिसरसह इतर भागात हलक्या पावसाच्या सरी। पारा घसरल्यानं मुंबईकरांना दिलासा। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल। पावसाळ्यात होर्डिंग दुर्घटना घडू नये याची खबरदारी घ्या। न्यायालयाच्या पालिका आणि रेल्वे मंत्रालयाला सूचना। भिवंडी शहरात आज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार। जलजोडणीवर नवीन जलमापन बसवण्यासाठी निर्णय। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेच्या तांत्रिक कामांसाठी ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार, अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवली जाणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।